जय जवान जय किसान असं ज्या देशाचं ब्रीदवाक्य आहे त्या भारतात एका शेतकऱ्याला केवळ धोतर नेसलं म्हणून प्रवेश नाकारल्याची संतापजनक घटना घडली आहे। बंगळुरूच्या एका मॉलमध्ये एक वृद्ध शेतकरी आपल्या मुलासोबत चित्रपट पाहायला आले होते। मात्र धोतर आणि कुर्ता असा पेहराव आहे म्हणून मॉलच्या प्रशासनाने त्यांना प्रवेश नाकारला। केवळ पोशाखामुळे प्रवेश नाकारल्याची ही संताप आणणारी घटना घडली आहे कर्नाटकातल्या बेंगळुरूच्या एका मॉलमध्ये। राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे आणि मॉलच बंद करण्याचे आदेश दिलेत। कोणता आहे हा मॉल आणि आता या मॉलवर कारवाईची नेमकी मागणी काय होतीये पाहणार आहोत या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com मध्ये आपलं स्वागत आहे। कर्नाटकातल्या बंगळुरू शहरात GT मॉल आहे। मंगळवारी इथे एक कुटुंब मॉल पाहण्यासाठी आणि चित्रपट पाहण्यासाठी आलं होतं। हावेरी जिल्ह्यातले फकीरप्पा त्यांची पत्नी आणि मुलासोबत या मॉलमध्ये निघाले होते। चित्रपट पाहण्यासाठी त्यांनी तिकीटही काढलं होतं, पण तिथं असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना आत जाण्यापासून रोखलं। कारण विचारल्यावर तुम्ही धोतर नेसून आत जाऊ शकत नाही, त्याऐवजी तुम्ही पॅन्ट घालून या असं म्हटलं। त्यावर कारण विचारल्यावर आम्हाला तसे आदेश असल्याचं या सुरक्षा कर्मचाऱ्याने सांगितलं। या घटनेचा या मुलाने व्हिडिओ बनवला आणि त्यात असे कपडे घालून मॉलमध्ये कुणी जाऊ शकत नाही, मॉल व्यवस्थापनानेच हे काही नियम केलेत असं या व्हिडिओमध्ये सांगितलं। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मॉल प्रशासनाच्या या निर्णयाबाबत सगळीकडे तीव्र भावना व्यक्त होऊ लागल्या। कर्नाटक राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली। अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाला आणि सरकारने मॉलबाबत मोठा निर्णय घेत मॉल 7 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला। सरकारने शेतकऱ्याचा कथित अपमान हे त्याच्या सन्मान आणि स्वाभिमानावर हल्ला असल्याचं म्हटलंय। त्यानंतर नगरविकास मंत्री B सुरेश यांनी सभागृहात सांगितलं की मॉलवर कायद्यानुसार तात्काळ कारवाई केली जाईल आणि मॉल 7 दिवस बंद राहील याची आम्ही खात्री करू असं म्हटलंय। विधानसभा अध्यक्ष UT खादर यांनी हा मुद्दा उपस्थित करून सरकारला कारवाई करायला सांगितलंय। राणीबेन्नूर इथले काँग्रेसचे आमदार प्रकाश कोलीवाड यांनीही या प्रकरणी रोष व्यक्त केलाय। हा शेतकरी माझ्या मतदारसंघातल्या गावातला रहिवासी आहे। या शेतकऱ्याने आपल्या 9 मुलांना शिक्षण दिलंय। त्यांचा एक मुलगा बेंगळुरू इथं MBAचं शिक्षण घेतोय आणि मुलाला वडिलांना मॉल पाहायला घेऊन जायचं होतं। शेतकऱ्याच्या पोशाखामुळे त्याचा अपमान झालाय, आता मॉल बंद झाला पाहिजे असं सांगत आमदार प्रकाश कोलीवाड यांनी ही मागणी केली आहे। एकीकडे या प्रकरणावरून अधिवेशनात सरकारने मॉलबाबत हा निर्णय घेतलाय, तर दुसरीकडे एका शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारला म्हणून मॉल बाहेर किसान संघाने विरोध करत आंदोलन केलंय। मॉल प्रशासनाने संबंधित शेतकऱ्याची माफी मागावी अशी ही मागणी केली आहे। काहींनी याचा निषेध म्हणून मॉलमध्ये धोतर घालून व्हिडिओ बनवलेत, तसंच मॉल प्रशासनाला याबाबत त्यांनी आव्हान दिलेलं आहे। तर काही सेलिब्रिटींनीही यावर आवाज उठवत या घटनेचा निषेध केलाय। दरम्यान GT मॉलने 2023-24चं संपत्ती विवरण थकवलंय आणि कर भरलेला नाहीये, त्यामुळे GT मॉलवर ही कारवाई केल्याचंही आता समोर आलंय। कायद्यामध्ये याबाबत 7 दिवस मॉल बंद ठेवण्याची तरतूद आहे, पण लोकांमध्ये या मॉलबाबत तीव्र संताप आहे। त्यामुळे मॉल प्रशासनाला अद्दल घडावी म्हणून मॉल कायमचा बंद करावा अशी मागणीही होतीये। प्रकरण अधिक तापल्यानंतर मॉल अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याची माफी मागितली आहे। आता सोशल मीडियावरही या मॉलबद्दल लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। ज्या भारतीय संस्कृतीची आपण जागतिक स्तरावर वाहवा करतो त्या संस्कृतीची एखाद्याला अडचण व्हावी हे न पटणारा आहे असा रोष व्यक्त होतोय। तसंच पाश्चात्य संस्कृतीचं स्वागत होताना भारतीय संस्कृती नाकारली जावी हे दुर्दैव असल्याची भावनाही अनेकांनी व्यक्त केली आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। धन्यवाद।